स्वागत है। सबसे पहले नजर डालते हैं आज की खास खबरों पर। कांग्रेस सरकार का फिर घिनौना चेहरा आया किसानों के सामने। पनवेल, उरण और नवी मुंबई के किसानों की जमीन अधिग्रहित करने का रच रही है षड्यंत्र। लाखों रुपए के पानी के मीटर चोरी करने वाले 2 आरोपियों को पुलिस ने किया गिरफ्तार। अन्ना हजारे का 6वें दिन भी अनशन जारी, भारी संख्या में लोग दे रहे हैं समर्थन। और पनवेल नगरपालिका द्वारा अनोखी पहल, गोविंदा पथकों को वितरित किया इंश्योरेंस। अन्ना हजारे को समर्थन देने के लिए सभी तबके के नागरिकों ने समर्थन रैली निकाली। पनवेल, कामोठा, कलम्बोली आदि जगहों पर रैली निकाली गई। इस रैली में बड़ी संख्या में नागरिक शामिल हुए थे। एक नजर समर्थन रैली पर। जन लोकपाल बिल को पारित करने के लिए जनता अब जागरूक हो चुकी है। हर स्तर से अन्ना हजारे को जन समर्थन मिल रहा है। लगातार 6ठे दिन अन्ना का अनशन जारी है। अन्ना ने जो मशाल जलाई है उसे देश का हर नागरिक लेकर रास्ते पर उतर आया है। क्या बच्चे, क्या जवान, बुजुर्ग भी इस संग्राम में बड़ी संख्या में शामिल हो रहे हैं। भले ही अन्ना दिल्ली में अनशन पर बैठे हैं, मगर देश के हर कोने में बैठे नागरिक के दिलों में अन्ना बसे है। लोगों के हित के लिए किए गए आंदोलन के लिए जनता उनका अभिनंदन कर रही है। पनवेल, कामोठा, कलम्बोली में उन्हें समर्थन देने के लिए रैली निकाली गई तो कई जगहों पर कैंडल मार्च निकाला गया। तो कुछ लोग अनशन पर बैठकर अन्ना को समर्थन दे रहे हैं। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। अन्ना हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अन्ना हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। भी है तो लोग सेलिब्रेट कर रहे हैं और लोग यहाँ पे अनशन करेंगे और देश के लिए कुछ करना चाहते हैं, इसलिए हमें ये सपोर्ट है। बट शाम को 5 बजे कैंडल मार्च निकलेगा तो और लोगों ने ज्वाइन करना है। अभी सारा देश जानता है कि करप्शन कितना बढ़ चुका है। हर एक छोटी सी चीज़ से लेकर हर एक बड़ी चीज़ तक करप्शन फैला हुआ है। तो ये एक इंसान का इनिशिएटिव है कि वो करप्शन के अगेंस्ट फाइट कर रहा है। अभी सारे देश को पता है कि इतना करप्शन है, तो इतना अवेयरनेस होने के बाद ही लोग उसको सपोर्ट कर रहे हैं, क्योंकि उनको पता है, उनको विश्वास है कि अगर जन लोग पर विश्वास होता है तो करप्शन हटेगा। कलम्बोली में सर्वदलीय कार्यकर्ताओं ने एकजुट होकर रैली निकालकर अन्ना को समर्थन जताया। अन्ना अटक करणाऱ्या काँग्रेस सरकारचा, अन्ना अटक करणाऱ्या काँग्रेस सरकारचा वंदे मातरम, वंदे मातरम। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। मातरम, मातरम, मातरम। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। किसानों की पीठ में खंजर भोंकने वाले कांग्रेस सरकार ने अब किसानों के जख्मों को कुरेदने का घिनौना काम किया है। फिर एक बार पनवेल, उरण और नवी मुंबई के किसानों की जमीनें अधिग्रहित करने का फरमाना जारी कर किसानों के जख्मों पर सिडको ने नमक छिड़क दिया है, जिसके खिलाफ वहाल और आसपास के किसानों में काफी असंतोष देखने को मिला। 1974 में सिडको ने पनवेल, उरण और नवी मुंबई परिसर की जमीनें अधिग्रहित की थी। अधिग्रहण प्रक्रिया के दौरान प्रकल्प बाधित किसानों को आश्वासन के बड़े बड़े गाजर सिडको ने दिखाए थे।
मगर पीठ में खंजर भोंकना कांग्रेस सरकार और सिडको की फितरत रही है। भला वो अपनी आदतों से बाज कैसे आते। एक तरफ जहां सिडको प्रकल्प बाधित किसान अपनी प्रलंबित मांगों को लेकर आज भी आंदोलन कर रहे हैं, वहीं दूसरी तरफ फिर एक बार सिडको ने किसानों के जख्मों को कुरेदने का प्रयास किया है। जो जमीनें सिडको ने अब तक अधिग्रहित नहीं की थी, उन जमीनों को भी अधिग्रहित करने के नोटिस सिडको ने इशू किए हैं, जिससे प्रकल्प बाधित किसानों में गुस्से की लहर दौड़ी और इसी गुस्से के चलते वाहल और आसपास के परिसर के किसानों ने वाहल ग्राम पंचायत के कार्यालय में सिडको के खिलाफ अपना असंतोष जाहिर करते हुए निषेध बैठक बुलाई। इस बैठक को संबोधित करने के लिए शेका पक्ष के तालुका सचिव नारायण घरत, पनवेल एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे। तो इस अवसर पर शेका पक्ष के वरिष्ठ नेता विश्वनाथ पाटिल, विभागीय सचिव सुरेश पाटिल, रामदास नाइक, वाहल ग्राम पंचायत के सरपंच नीलेश कडू, उप सरपंच रंजना घरत, तंटा मुक्ति ग्राम समिति के अध्यक्ष रविंद्र पाटिल, वाहल ग्राम पंचायत के सदस्य नरेश घरत, रामदास पाटिल, तैमूर पाटिल, पूर्व सरपंच अरुण दापोलकर, अमर खोत आदि गणमान्य सहित वाहल और आसपास के परिसर के किसान बड़ी संख्या में उपस्थित थे। इस निषेध बैठक में उपस्थित किसानों ने कांग्रेस सरकार और सिडको की कुटिल नीतियों का जमकर विरोध किया और इस पुनर्भू संपादन के खिलाफ संघर्ष समिति की स्थापना कर समिति का नेतृत्व लोकनेता दिबा पाटिल को सौंपने का निर्णय लिया गया, जिसके मुताबिक उपस्थित गणमान्यों ने दिबा पाटिल के आवास पर पहुंचकर उन्हें सिडको के इस फैसले के बारे में जानकारी दी और संघर्ष समिति का नेतृत्व स्वीकार करने की गुजारिश की। हालांकि शारीरिक स्वास्थ्य ठीक न होने के बावजूद भी दिबा पाटिल ने इस संघर्ष समिति का नेतृत्व स्वीकार किया और उन्होंने कहा कि केवल आंदोलन से काम नहीं चलने वाला, बल्कि इस लड़ाई को हमें न्यायालय के माध्यम से भी लड़ना होगा। इस अवसर पर नारायण घरत और राजेंद्र पाटिल ने हमारे संवाददाता को इस मामले में विस्तृत जानकारी दी। आज शासनाने सिडकोच्या माध्यमातून वहाळ, जावळे, बामणनगरी, मोरावे, उलवे येथील उर्वरित जमिनी अधिग्रहण करण्याचा नोटीस आम्हाला दिलेल्या आहेत। सिडकोची भूमिका अतिशय वाईट असून आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सिडकोच्या नोटीसला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल असं आत्ताच आम्ही जी ग्रामसभा घेतली, त्या ग्रामसभेला फार मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। त्या लोकांच्या सर्व मागण्यांचा विचार करून परत एकदा 1984च्या गौरवशाली लढ्याचा इतिहास बघता, तसेच आताच मावळमधल्या ज्या 4 शेतकऱ्यांना सरकारकडून गोळ्या मारून ठार करण्यात आलं, त्या मावळच्या आंदोलनाचा सुद्धा एक धगधगता इतिहास आपण बघितला असेल, तर त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मंडळी सज्ज झालेली आहोत। आता दिबा पाटील साहेबांची मी भेट घेतली आणि शासनाच्या या निर्णयाला जोरदार विरोध करून प्रकल्पग्रस्तांचे शेतकऱ्यांचे हक्क प्रस्थापित झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा विश्वास त्यानिमित्त मला वाटतो। कारण मुद्दा एकच आहे, सिडकोने जरी आमची जमीन घेतली असेल, आम्ही घेतलेली जमीन हे सार्वजनिक कामासाठी सिडको उपयोगात आणते, पण प्रत्यक्षात मात्र ती जमीन रिलायन्सला, व्हिडिओकॉनला अधिक कमी दरात देऊन सिडकोने प्रकल्पग्रस्तांची खऱ्या अर्थानं फसवणूक केलेली आहे। आज 38 वर्ष झाली सिडकोने जमीन संपादित करून, माझे आजोबा गेले असतील, माझ्या वडिलांचं वय 70 झालं, माझंही वय 36-38 झालं, तरीसुद्धा आजपर्यंत सिडकोने कुठल्याही प्रकारे 12.5% भूखंड प्रकल्पग्रस्तांना दिलेले नाही आहेत। फंडामेंटल जे रिक्वायरमेंट्स आहेत, मूलभूत गरजा त्यांनी फुलफिल केलेल्या नाही आहेत। शेतमजूर, भूमी शेतकऱ्यांना जो प्लॉट मिळणार होता, जे भूखंड मिळणार, ते सुद्धा त्यांनी सिडकोने अद्यापर्यंत दिले नाहीत। म्हणून सिडकोला कुठल्याही प्रकारे आम्ही जमीन ही हस्तांतरित होऊ देणार नाही असा विश्वास दिबा पाटील साहेबांच्या वतीनं आहे आणि आम्ही सगळे मंडळी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं करतो। शेतकऱ्यांची स्पष्ट भूमिका राहील की 70 साली ज्या जमिनी सिडकोने ॲक्विजिशनमध्ये घेतल्या होत्या, त्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्याला काम करून दिलं गेलं नाही, त्याच्यापासून शेतकरी वंचित राहिला आणि त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मागील 2-3 वर्षात सदरच्या जमिनीवरचा सिडकोचा जो भूसंपादनाचा शिक्का होता, तो शिक्का उठवण्याचं सिडकोने मान्य केलं, तशा प्रकारचा शिक्का उठवला गेला। सदरची जमीन ही ग्रीन झोनसाठी ठेवण्याचं ठरवण्यात आलं। परत आता तीच जमीन सिडको घेऊ मागतोय, भूसंपादन कर मागतोय, तर शासनाच्या ह्या धोरणाचा आम्ही निषेध करत असताना आम्ही सांगू इच्छितो
की शासन ह्या जमिनी घेतोय, सार्वजनिक प्रकल्पाच्या नावाखाली जमिनी घेऊन प्रायव्हेट सेक्टरसाठी, उदाहरणार्थ रिलायन्स कंपनी किंवा तुमची व्हिडिओकॉन कंपनी, आमच्या शेजार लगत जमीन व्हिडिओकॉन कंपनीला आणि रिलायन्स कंपनीला चढ्या भावाने विकतोय. हा नफेखोरपणा किंवा ही दलाली रोखण्याचं काम आम्ही शेतकरी करणार आहोत आणि म्हणून आम्ही जमिनी कोणत्याही प्रकारे देणार नाही अशा प्रकारचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. जैसे जैसे कृष्ण जन्माष्टमी का दिन नजदीक आता जा रहा है, दहीहंडी महोत्सव आयोजित करने वाली संस्थाएं आयोजन के बारे में गंभीरता दिखाने लगी है. हर साल कुछ अलग करने वाली नवीन पनवेल स्थित संस्कार प्रतिष्ठान द्वारा इस बार कृष्ण जन्माष्टमी की तैयारियां जोर से की जा रही है. इन तैयारियों का जायजा हमारी टीम ने लिया, जहां कार्याध्यक्ष मल्लीनाथ गायकवाड़, अशोक शेलके, मधुसूदन देसाई, शशिकला सिंह तथा सचिन गायकवाड़ आदि पदाधिकारी उपस्थित थे. आयोजन या ठिकाणी तुम्ही पाहताच आहे. दहीहंडीचा कार्यक्रम येऊन ठेपलेला आहे, त्यामुळं बरंचसं काम जवळजवळ 70-80% काम पूर्ण झालं म्हटलं तर हरकत नाही आहे. फक्त आता आतील डेकोरेशनचं काम स्टेज तयार झालेलं आहे. आतील डेकोरेशनचं काम आज रात्रीपासून सुरुवात होईल. रात्री याच रंगमंचावर श्रीकृष्ण जन्म आम्ही घेणार आहोत. त्यामुळे इथे 100-200 महिला 150 महिला बसू शकतील अशा पद्धतीचा हा स्टेज आहे आणि याच ठिकाणी पहिल्यांदाच नवीन पनवेलमध्ये जन्मोत्सव घेतो आहे. यावर्षी नवीन म्हणजे एकतर आम्ही सांगितलं, आत्ता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण जन्म हा पहिल्यांदा या ठिकाणी साजरा होतो आहे. त्यानंतर आम्ही केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम पुरता हा संस्कार प्रतिष्ठान नसून आम्ही सामाजिक कामाची देखील जाणीव ठेवून या ठिकाणी मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करणार आहोत. त्याचप्रमाणे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी ज्या पालकांनी 1 किंवा 2 मुलींवर समाधान मानलेलं आहे आणि तिसरा अपत्य न होण्याची काळजी घेतलेली आहे, त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही खास गौरवचिन्ह देऊन आणि गौरवपत्र देऊन या ठिकाणी सत्कार करणार आहोत. हे आमचं एक वेगळेपण, एक आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर गोविंदा पथकांचा विमा उतरवणारं नवीन पनवेलमधील हे एकमेव मंडळ आहे. याची थाप आम्हाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रमेश घडवले साहेबांनी देखील आम्हाला परवा मीटिंग झाली, शांतता कमिटी किंवा या संदर्भातली, त्या ठिकाणी त्यांनी देखील आमच्या पाठीवर थाप मारली. साधारणपणे या ठिकाणी ॲट ए टाईम हा दहीहंडीचा क्राऊड हा मुव्हेबल असतो. काही जण येतात, काही जण, तरीही कॉन्स्टंट 2 ते 3 हजार पब्लिक या ठिकाणी राहू शकेल आणि राहणार याची खात्री आहे. आणि गेल्या वर्षी ज्या ठिकाणी घेतला होता त्या ठिकाणी या क्राऊडमुळे आम्हाला जागा अपुरी पडली होती, म्हणून आम्ही या ठिकाणी हे मोठं मैदान निवडलेलं आहे. त्यामुळे ते 2 ते 3 हजार गर्दी नक्कीच आहे. यावर्षी फू बाय फू झी टीव्हीवरील फू बाय फू मालिकेतील ती आदिती सारंगधर आणि आभा 6 मधील हिरो चैतन्य चंद्रात्रे आणि त्यातील हिरोईन देखील, आता तिचं नाव अपूर्वा, ती देखील या ठिकाणी येणार आहे. असे 3 सेलिब्रिटीज या ठिकाणी असणार आहेत आणि जवळजवळ 4 ते 5 तास या ठिकाणी ऑर्केस्ट्रा असणार आहे. त्यामुळे हा एक आगळा वेगळा आणि नवीन पनवेलमधला एक लोकांना कायम स्मरणात राहील, संस्मरणीय असा हा दहीहंडी सोहळा होणार.
गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। अब वक्त एक छोटे से ब्रेक का, कहीं भी मत जाइएगा, हम फिर हाजिर होते हैं। देखते रहिए कर्नाला टीवी। जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर. स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%. बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर. एनपीएचे प्रमाण 6.19%. मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज. दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%, 46 ते 90 दिवस 6.75%, 91 ते 180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट. कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध. त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर. बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना. दर साल दर शेकडा 11% व्याजाने. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक. त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील. माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद. तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा. आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 27459111, 27462700 आणि 32983363. जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. आपको टाटा या फियाट की कोई नई कार खरीदनी है या फिर आपके कार की सर्विसिंग करानी है तो आपको कहीं और जाने की जरूरत नहीं है, क्योंकि टाटा मोटर्स आपके लिए लाए हैं फॉर्चून कार्स प्राइवेट लिमिटेड. अब पनवेल में भी पुराने मुंबई पुणे हाईवे पर कोलखे विलेज और पलसपा फाटा के पास फॉर्चून कार्स का एक और शानदार शोरूम और सर्विस सेंटर. हमारे यहाँ आपको मिलेगी टाटा और फियाट कंपनी की हर प्रकार की कारें, जैसे टाटा की इंडिगो मांझा, इंडिगो सियस, इंडिका, इंडिका विस्टा, सफारी डायको, सुमो विक्टा, सुमो ग्रैंड MK2, जेनॉन और दुनिया में तहलका मचा देने वाली नैनो कार. वही फियाट की पुंटो और लिनिया गाड़ी भी हमारे यहाँ उपलब्ध है. फॉर्चून कार्स ने अब शुरू किया है अपना सर्विस सेंटर भी, जहां तजुर्बेकार मैकेनिक्स के जरिए आपके गाड़ी के हर पुर्जे की जांच कर हम आपको प्रोवाइड करेंगे सर्वोत्तम सर्विस. तो देर किस बात की, अपने और परिवार के सपनों को साकार करने के लिए
फौरन आइए हमारे पास। आपके सपनों को साकार करने का वादा, फॉर्च्यून कार्स का यही है इरादा। डी मार्ट, डिस्काउंट आणि दर्जा यांचा मेळ साधणारं डिपार्टमेंटल स्टोअर डी मार्ट, परिपूर्ण खरेदीचं सर्वोत्तम ठिकाण, स्वस्त, मस्त आणि प्रशस्त वातानुकूलित शॉपिंग सेंटर डी मार्ट। डी मार्ट मध्ये आहेत 8,000पेक्षा जास्त वस्तूंच्या व्हरायटी, धान्य, कडधान्य, ताजा भाजीपाला, स्टेशनरी, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आर्टिकल्स, भांडी, प्लास्टिक आयटम, फर्निशिंग, त्याचबरोबर जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स रेडीमेड गारमेंट सुद्धा। डी मार्ट, कुटुंबातील प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या गरजेसाठी। डी मार्ट, दररोज डिस्काउंट, दररोज बचत, सकाळी 10 ते रात्री 10, अखंड विनम्र सेवा फक्त डी मार्ट मध्ये, म्हणजेच डिस्काउंट मार्ट मध्ये। आमचा पत्ता डी मार्ट, प्लॉट नंबर 1, सेक्टर 9E, सेक्टर 14 समोर, सिडको वॉटर टँक जवळ, रोडपाली गाव रोड, कळंबोली। डी मार्ट, आजच आमच्या कळंबोली शाखेला भेट द्या आणि खात्री करा। संपर्क नंबर 91 67 30 75 80, म्हणजेच 9167307580। आमची शाखा नवीन पनवेल मध्येही कार्यरत आहे। डी मार्ट। जनहिताचा निर्वाळा, दैनिक कर्नाळा। पनवेल, रायगड आणि नवी मुंबईसह आसपासच्या घडामोडींचा वेध घेणारं आपल्या हक्काचं व्यासपीठ दैनिक कर्नाळा। कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण, अपराध जगत इत्यादी क्षेत्रातील ताज्या घटनांचं प्रतिबिंब दैनिक कर्नाळा। आपल्या भावभावनांचं दर्पण आणि आपल्या हक्काचा आवाज दैनिक कर्नाळा। नवीन पनवेल में रहने वाले 6 युवकों ने नवीन पनवेल सेक्टर 6 में स्वीट होम फर्नीचर नाम से व्यवसाय शुरू किया है, जिसका उद्घाटन इतवार को पनवेल पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल के हाथों किया गया। नवीन पनवेल में रहने वाले दीपक, प्रदीप, राजेश, संदीप तथा प्रदीप पाटिल एवं संजय चोरगे, इन 6 युवाओं ने नवीन पनवेल सेक्टर 6 में स्वीट होम फर्नीचर नाम से व्यवसाय शुरू किया है, जिसका उद्घाटन इतवार को पनवेल पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर पुंडलिक पाटिल, खंडू पाटिल आदि सहित नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान काशीनाथ पाटिल ने इन युवाओं की सराहना करते हुए उन्हें आगामी सफर के लिए शुभकामनाएं दी। मी स्वीट होम फर्निचर या दुकानाचं आज त्यांच्या वतीनं उद्घाटन झालं असं जाहीर करतोय आणि राजेश आणि संदीप या 2 तरुणांनी उद्योगधंदे व्यवसायात येण्याचा जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये ते निश्चित यशस्वी होतील, त्यांची भरभराट होईल। कारण गेल्याच वर्षी आपले मित्र रवी कर्णूक यांनीही दूध डेअरीच्या व्यवसायात आपल्या शेजारी चांगला उद्योग सुरू केला आणि पनवेलमध्ये त्याने एक आगळंवेगळं नाव मिळवलं। आणि मलाही विश्वास वाटते की राजेश आणि संदीप हे त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून ते कदाचित त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन हा व्यवसायाची निश्चित भरभराट करतील आणि गोरगरिबाची सेवा या व्यवसायाच्या निमित्तानं ते करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय। आणि आजच्या त्यांच्या या सोहळ्याला खरं तर आज सणासुदीचा दिवस असूनही अतिशय चांगले हितचिंतक आणि मित्रमंडळी त्यांची जमली, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या सर्वांना त्यांच्या वतीने मी सदिच्छा देतो, शुभेच्छा देतोय आणि भविष्यात या धंद्यामध्ये त्यांची भरभराट हो अशी अपेक्षा व्यक्त करतोय। आणि आजच्या या स्वीट होम फर्निचर मार्ट दुकानाचं उद्घाटन झालं असं घोषित करतोय। जय हिंद, जय भारत। 22 अगस्त को कृष्ण जन्माष्टमी का त्योहार समूचे देश में बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया जाने वाला है। जन्माष्टमी के उपलक्ष्य में पनवेल कोलीवाड़ा स्थित झरीमारी माता मंदिर में कोली समुदाय के लोग जन्माष्टमी सप्ताह मनाते हैं, जहां युवा तबका 7 दिन उपवास कर भगवान श्री कृष्ण के प्रति अपनी श्रद्धा समर्पित करते हैं। एक नजर जन्माष्टमी सप्ताह पर।
1988 सालापासून जवळजवळ आता हे 24वं वर्ष आहे. माझे वडील कैलासवासी धर्मसाहेब भगत यांनी हे श्रीकृष्ण मंत्र जप सप्ताहाचे उपवास आमच्या कुळेवाड्यात सुरू करून जवळजवळ 24 वर्ष झाली. 1988 सालापर्यंत आमच्या वाड्यात दहीहंडीच्या दिवशी प्रचंड प्रमाणात मारामाऱ्या व्हायच्या, लोक दारू पिऊन दंगा करायची, मस्ती करायची. पण 1988 नंतर जेव्हा बाबांनी माझ्या हे उपवास सुरू केले, मंत्रजप सप्ताहाचे उपवास, त्यावेळेस जवळजवळ अनेक गावात सगळ्याच लोकांनी उपवास धरायला सुरुवात केली. आणि जेणेकरून की लोकांची दारू पण सुटली त्या 8 दिवसामध्ये. आणि दहीहंडी दिवशीचे काही मारामाऱ्या व्हायच्या, त्या मारामाऱ्या पूर्णतः बंद झाल्या. लोकांना उपवासाचं महत्त्व कळलं. आणि दुसरी गोष्ट मला इथं सांगायची असं वाटते की जनरली आपण सप्ताह म्हटल्यावरती इतर ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विणा सप्ताह चालतो गावोगावी. पण हा सप्ताह जरासा वेगळा आहे. हा सप्ताह असा आहे की या सप्ताहामध्ये विणा हातात न घेता त्या मंदिरामध्ये श्रीकृष्णाच्या फोटोसमोर 24 तास श्रीकृष्णायन मासा जप चालतो, नामस्मरण चालतो. प्रत्येकाला एक तास दिलेला असतो. अशी जवळजवळ 150-200 मुलं दर तासाला त्या पाटावर बसत असतात मंदिरामध्ये. यावर्षी एकूण 20 मुलांनी कडक उपवास धरलेला आहे. कडक उपवासाचा अर्थ असा आहे की 8 दिवस ते मंदिरातच राहतात, त्यांचं वास्तव्य मंदिरात असतं. ते घरी अजिबात जात नाही, नदीवर आंघोळ करून पुन्हा मंदिरात येतात. आणि कडक उपवास म्हणजे की ते अन्नग्रहण करत नाही. मंदिरात श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर कोणी फळं काही आणले असतील नैवेद्य म्हणून, ते नैवेद्य ते फलार म्हणून ते मुलं कडक उपवास करणारी 20 मुलं खातात सकाळ संध्याकाळ. आणि बाकी चहा वगैरे पितात. आणि ते फक्त त्यांचं वास्तव्य मंदिरामध्ये असतात, ते घरी अजिबात जात नाही. त्यांचा उपवास दहीहंडीच्या दिवशी म्हणजे 8वा दिवस पूर्ण झाल्यानंतर जेव्हा दहीहंडी फोडायला आमच्या गोविंदा पथक आमच्या कोल्हापूरतून निघतं, त्यावेळेस मग त्याचा उपवास तो सुटतो. आणि दहीहंडी फुटल्यानंतर त्या दिवशी मोठा महाप्रसाद या मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. ते महाप्रसाद तो खाऊन त्या दिवशी त्यांचा उपवास तो सुटतो 8 दिवसाचा. एकंदरीत ह्या गोष्टी मला सांगायचा आनंद होतो सांगायला की जे हा उपवास म्हणजे श्रीकृष्ण मंत्रजप सप्ताहाचा उपवास सुरू झाल्यानंतर आमच्या वाड्यात बऱ्याच प्रमाणात बदल झाला. जे काही लोक भांडणं करायची, दारू पिऊन भांडणं करायची, मारामाऱ्या करायची, एकमेकांचे डोके फोडायची, उपवासाचाही विचार त्यांच्या डोक्यात आल्यानंतर अनेक बदल आमच्या वाड्यात झाले. जेणेकरून भांडणं तर अजिबात म्हणजे आता भांडणं नावाला इथं आमच्याकडे दिसत नाहीत. आणि लोक जे काही दारू प्यायची 30 लोक आता त्या 8 दिवसामध्ये मंदिरात येऊन उपवास धरतात. आणि एक चांगला बदल म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे बदल आमच्या वाड्यात त्या उपवासामुळे दिसून आलेला आहे. सीबीडी बेलापुर में एक सुरक्षा रक्षक के साथ मिलकर 2 चोरों ने 18 लाख रुपए के मूल्य का सामान चोरी किया था, जिसकी गुत्थी पुलिस ने सुलझा ली. तो आइए जानते हैं पुलिस का क्या कहना है और कौन है आरोपी. खबर विस्तार से. नवी मुंबई महानगर पालिका ने नवी मुंबई पानी का मीटर बिठाने की जिम्मेदारी ठेकेदार को सौंपी है. लेकिन कुछ चोरों की नजर ठेकेदार के गोडाउन पर पड़ी और उन्होंने गोडाउन में रखे 16 लाख रुपए के पानी के मीटर को चुरा लिया और इसे औने पौने दाम पर भंगार विक्रेता को बेच दिया. सीबीडी बेलापुर पुलिस ने अथक प्रयास कर आखिरकार आरोपी को हिरासत में ले लिया. साथ ही उनके द्वारा बताए गए जगहों पर छापा मारकर 16 लाख रुपयों का वाटर मीटर तथा एक टेम्पो जब्त किया है. पकड़े गए आरोपियों के नाम है मोहम्मद नाजिल इकबाल खान तथा बबलू राम मुराद सहानी. पकड़े गए आरोपियों से पुलिस पूछताछ कर रही है कि इसके पहले इन सब ने कहां गुल खिलाए थे. पुलिस के अनुसार चोरी की इस वारदात में सबसे अहम रोल गोडाउन के सुरक्षा रक्षक ने निभाया है. सुरक्षा रक्षक का नाम है संतोष पटेल, जो फिलहाल फरार है, जिसकी तलाश में पुलिस जुटी है. संतोष पटेल के ये दोनों आरोपी पुराने मित्र थे और संतोष के बताने और सहयोग के बाद चोरी के वारदात को अंजाम दिया गया. पकड़े गए आरोपी के विषय में सीबीडी बेलापुर पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस अधिकारी शेखर मोरे ने विस्तृत जानकारी दी. ये दिनांक 1/8/2011 को रात को ये म्यूनसिपाल्टी का एक ठेकेदार है जिसको ये ठेका दिया गया है कि पूरे नवी मुंबई में वाटर मीटर जो है पानी के वो चेंज करने का उनको ठेका दिया है. तो वो माल जो था तो उसने अगरौली ब्रिज के नीचे जो गोडाउन है म्यूनसिपाल्टी का उसमें रखा था. और वहाँ पर ये एक जो इसमें बंदा जो चाहिए वो वॉचमैन कर रहा था. तो उसने अपने साथियों को बुलाकर वो मीटर जो है उसमें पीतल और ये तांबा रहता है, उसके लिए उसने अपने साथियों को बुलाकर वहाँ पर जो खड़ा टेम्पो था ठेकेदार के आदमी का, उसमें वो माल भर के अपने साथियों के साथ भाग गया. ये माल जो है ये करीब 16 लाख रुपए का माल था.
बॉक्सेस थे, 120 बॉक्सेस थे वाटर मीटरेज के, और इसमें 2 लाख रुपए का टेम्पो, ऐसा 18 लाख की ये चोरी हुई थी, 18 लाख रुपए की। और ये जो वॉचमनी कर रहा था संतोष पटेल, इसने अपने साथियों को बुला के ये माल उसने उस गोडाउन से भर के, खिड़की की ग्रिल तोड़ के उसमें से भर के उन्होंने चोरी की थी, जो हमने तकरीबन पूरा माल और ये टेम्पो बरामद किया है और 2 लोगों को गिरफ्तार किया है। अभी और 2-3 लोग गिरफ्तार होने बाकी हैं। फिलहाल फरार सिक्योरिटी गार्ड संतोष पटेल को पकड़ने के लिए पुलिस सरगर्मी से तलाश कर रही है। पुलिस का कहना है कि बहुत ही जल्द आरोपी पहुंच जाएगा सलाखों के पीछे। कैमरामैन विजय खुटले के साथ करनाला टीवी के लिए गोपाल शाह की रिपोर्ट। चलते चलते दोबारा एक नजर डालते हैं आज की खास खबरों पर। कांग्रेस सरकार का फिर घिनौना चेहरा आया किसानों के सामने। पनवेल, उरण और नवी मुंबई के किसानों की जमीन अधिग्रहित करने का रच रही है षड्यंत्र। लाखों रुपए के पानी के मीटर चोरी करने वाले 2 आरोपियों को पुलिस ने किया गिरफ्तार। अन्ना हजारे का 6वें दिन भी अनशन जारी, भारी संख्या में लोग दे रहे हैं समर्थन। और पनवेल नगर पालिका द्वारा अनोखी पहल, गोविंदा पतकों को वितरित किया इंश्योरेंस। आज के लिए बस इतना ही। करनाला टीवी के बारे में आपकी कोई राय या सुझाव हो या फिर आप कोई खबर देना चाहते हैं तो आप हमें 27457338 इस नंबर पर संपर्क कर सकते हैं। आपसे फिर मुलाकात होगी, तब तक के लिए नमस्कार।